अक्षय आणि आसिफ नाही आले, राहिले कुठे? अरे अजून आले पण नाही, तो किरण पण अजून आला नाही. त्याचं नेहमीच असतं रे. तेच. ते बघ आलेच. अरे एवढा लेट? अरे आज लेट झालं थोडं. यायचं आहे बाई. एकदम मजा तू एकदम ठीक ठाक. लवकर आलं. मग लवकर आले केली जातं. भेटो सकाळपासून. ते ना काय लगेच बघा काम सागर वहिनी येतात आमच्या. वहिनी वहिनी? कोणत्या वहिनी बाबा? काय आलेलं लगेच ते काय करायला सांगते आपण बोलते? एक लेट आलोय. तो किरण कुठे आहे? किरण नाही येत असेल. विषयाला उठला त्याचं रोजच असतं. काय नाही. काय मग भावानं कशा साहेब लवकर आला. थांबा आज लेट आवर गेली. हो रे. रोजच असतं. कुठे होता तू पण आमच्या वहिनीच होतं. थोड्या भावानं केटी लागली मला. किती? ते तुझं नेहमीच असतं. काय यार काय पाहिजे नोट पाहिजे. मग पाहिजे. ठीक आहे उद्या तर घेऊन येतो. सायन्सची आहे ना? आणतो ना बाबा. नक्की आण. आणणार. सरक ना बाई भेटत भेटला बाई. आज किती करायचं? काय नाही रे. क्या हुआ आसिफ? आ जा रहा है. आसिफ काय झालं? काय माहिती काय झालं. तू काय बोललास का त्याला? मी काय नाही बाबू. आज बोलला काय ते. नाही ते. किती आला? तू काल रागाने काय केला? काय नाही. यायला पाहिजे. क्या भाई आज लेट? काय झालं की काय? काल काय ते रागाने केला? काय बोलत नाही यार. काय झालं मला? क्या बात है? तुमच्या लोकांना काही समजत नाही रे. काय वागतात कशी वागतात. काल मेसेज वाचले की कालचा मेसेज ते सगळं खोटं असतं रे. तू पण ना झूठ बोले तू वो सब सच है. तू अपने लोगों की बाजू लेगा. काय झालं? असं का बोलतो तू? तुम लोग सारे ऐसे हो रहे. शिव्या काय देतोय? छान आहे. मला कसं पकडलं कॉल करून. काय करणार आहेस? काय झालं म्हणजे माझं धमकी तुला? देते. काय झालं माझं उलट करणार तुला बोल. माझं लागेल की तुला? हे सोड रे. काय जाऊ दे रे. काय काय नाही ते कालचा मेसेज मुलं रे. कोणता मेसेज रे? थांब दाखवतो. हे बाई बघ. जाऊ दे रे. याला काय झालं रे आता? ते एका मेसेज मध्ये भांडले. हे पण एवढं. हा रे आपण एक काम करू. विशाल दादाकडे जाऊ. तो काहीतरी करू शकतो. हा चालेल जाऊया आपण. चला. काय रे आज सगळे इकडे? काय नाही दादा प्रॉब्लेम झालाय. आसिफ आणि सागरचं भांडण झालं. भांडणं झाली कशामुळे? बरं ठीक आहे मी बोलतो त्याच्याजवळ. चालेल. आसिफ तर आता तू इकडे कसं आहेस? मस्त. तू आज इकडे कसं काय आलास? अरे मला समजलं तुमचं भांडण झालं म्हणून. ते तुला कसं काय समजलं? मला बोललो राहुल वगैरे ते सांगत होते. म्हणजे तू आता माझ्या घरी त्याच्या भावाची साईड मांडायला आलीस का? मला काही समजायची गरज नाहीये. जे काय आहे ते मला समजलंय. हे बघ तसं काही नाहीये. मी कुणाची बाजू वगैरे मांडायला नाही आलोय. तुला सांगायला आलंय. सागर जसा माझा भाऊ आहे तसं तुम्ही माझ्या भावासारखं आहेस. तुम्ही लोक करतात तशी. अरे ते काय ते मेसेज वाचतोय तू? ते खरं नसतं यार. तू कशा कुठल्या गोष्टीवरती विचार करतोय हे? आणि असं कुठे असतं? अभी तू शिकायला मुझे सब समजतं मुझे. हे बघ मी तुला शिकवत नाही. तुला जर समजत असतं ना तर शिकवण्याची गरज सुद्धा लागली नसती. तुम्ही जे असं वागताय ना ते आता तुम्ही मोठे झालं त्याच्यामुळे वागताय असं. असं कुठे असतं का? कोणी कुठली पोस्ट टाकतो मेसेज करतो तुम्हाला आणि तुमच्या मनात लगेच राग निर्माण होतो. अरे जो पोस्ट टाकतो ना त्याला सुद्धा माहिती नसतं की ते खरं आहे की खोटं आहे आणि तुम्ही लगेच त्याच्यावरती विश्वास ठेवता. अरे जेव्हा तुम्ही लहान होतात ना तेव्हा एकमेकाच्या खांद्यावरती हात ठेवून तुम्ही जायचं शाळेत आणि एकमेकाच्या डब्यातला खायचा. तेव्हा तुमची कुठे गेलेली जात? तेव्हा तुम्हाला जात दिसली नाही. आणि आता लगेच मोठे झालं तर तुम्हाला सगळं समजायला लागलं तर तुम्ही हे करायला लागलात. असं कुठे असतं का? हा बदल आधी खूप बोलत होता. आता जातो घरी. समजलं मला.
समजलं तुला? खूप समजवलंस. ठीक आहे, मी जातो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही जी पोस्ट आहे ना, तुझे वाचलेस मेसेज, ती पहिले खरं आहे की नाही ते तपासून बघ. आम्ही सपोज काय ते मी बघून घेतो, तुझा बस झालं समजलं. ठीक आहे, जा राहू ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव असेल, या जातीवरच्या नादात तू आपली मैत्री गमावून बसशील. या जातीवरच्या नादात तू आपली मैत्री गमावून बसशील. या जातीवरच्या नादात तू आपली मैत्री गमावून बसशील. खांद्यावरती हात ठेवून तुम्ही जायचं शाळेत आणि एकमेकाच्या डब्यातल्या खायचं. तेव्हा तुम्ही गेली जा, तेव्हा तुम्हाला जात देतली नाही. या जातीवरच्या नादात तू आपली मैत्री गमावून बसशील. या जातीवरच्या नादात तू आपली मैत्री गमावून. आजकाल अशाच व्हायरल मेसेजेसमुळे आपल्या सामाजिक एकतेला तोडण्याचा प्रयत्न केला पण का आणि कशासाठी? सागर हा काल दादा गेला होता का समजावायला? हा गेलेला, पण त्याला काही समजलं की नाही ते माहित नाही. आसिफ सॉरी भाऊ, काल माझं खूप झालं यार. जाऊ दे ना, कशाला ते कालचं मॅटर मनावर घेतोय. एवढं खूप झालं पाहिजे. अरे बस त्या भावांना एका मेसेजमुळे आपण आपली एवढ्या वर्षाची फ्रेंडशिप सोडून नाही लागली. अरे त्याचा पण नाही विचार केला मी, खूपच काय. हे गाईज, जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, कमेंट करा शेअर करा आणि शेवटी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.